तर मित्रांनो, इन्फो विथ अभि या आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत। नवीन व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट, 8व्या वेतन आयोगाचे गठन करण्यास मंजुरी मिळालेली आहे। आता काय बातमी आहे याबद्दल आपण जाणून घेऊया। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की 8वा वेतन आयोग स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे आणि त्याचे लाभ केव्हापासून मिळणार आहेत, काय प्रमाणात आपल्या सॅलरीमध्ये फरक पडू शकतो, हे पूर्ण आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी बातमी दिली आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग मंजुरी दिली आहे। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिलेली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाची गुरुवारी बैठक झाली। या बैठकीतून सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आली आहे। मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे। बैठकीनंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। सरकारने नियुक्त केलेल्या हा आयोग सर्व राज्यांशी चर्चा करेल, तसेच कर्मचाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या सूचनाही विचारात घेतल्या जातील। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ही घोषणा केली। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला। या बैठकीत 8वा वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे। त्याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की हा आयोग 2026 पर्यंत स्थापन केला जाईल। 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशी यापूर्वीच लागू केल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला। अर्थसंकल्पापूर्वी मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना चांगली बातमी दिली आहे। 8व्या वेतन आयोगाला मंजुरी देऊन सर्व कर्मचाऱ्यांना खुश केले आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% गेला आहे, त्यावेळी मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे। केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक अनेक महिन्यांपासून 8व्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत होते। आता सरकारने त्यांची प्रतीक्षा संपवली आहे। तर थोडं 7व्या वेतन आयोगाविषयी थोडे जाणून घेऊया। 2016 मध्ये लागू झाला होता 7वा वेतन आयोग। वेतन आयोग दर 10 वर्षांनी लागू केला जातो। यापूर्वी 2016 मध्ये वेतन आयोग लागू केला होता। 7व्या वेतन आयोगापूर्वी 4थ्या, 5व्या आणि 6व्या वेतन आयोगाचा कार्यकाळ 10 वर्षांचा होता। 7वा वेतन आयोग 2016 मध्ये लागू झाला होता आणि तो डिसेंबर 2025 मध्ये त्याचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे। त्यापूर्वी सरकारने 8वा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। किमान मूळ वेतन किती असणार आहे? 8व्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होण्याची शक्यता आहे। अहवालानुसार अंतर्गत फिटमेंट फॅक्टर किमान 2.86 निश्चित केला जाऊ शकतो। त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनात समान वाढ होईल आणि ती 51,480 रुपये होऊ शकते। सध्या किमान मूळ वेतन 18,000 रुपये आहे। यासोबतच निवृत्ती वेतनधारकांनाही ह्याचा लाभ मिळणार आहे। त्यांचे किमान पेन्शन सध्याच्या 9,000 रुपयावरून 25,740 रुपयापर्यंत वाढणार आहे। तर आशा करतो की आपल्याला लक्षात आलंच असेल की केंद्रीय मंत्रिमंडळाने म्हणजेच केंद्र सरकारने 8वा वेतन आयोग स्थापन करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। 2026 पर्यंत तो आयोग स्थापन होणार आहे आणि 2026 नंतर 8वा वेतन आयोग जो आहे तो लागू होऊ शकतो। 8वे एथ पे कमिशन जे आहे ते लागू होऊ शकतं। तर आशा करतो की आपल्याला व्हिडिओ आवडला असेल। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझ्या चॅनलचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। असेच व्हिडिओ घेऊन आपण भविष्यात भेटू। तोपर्यंत मला रजा द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।